नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची चर्चा सुरू आहे. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण अशा विविध मुद्द्यांवर आंदोलनं सुरू आहे. पण या निमित्ताने आदिवासी बहुल भागामध्ये जो आरक्षणाचा एक तिढा निर्माण झालेला आहे त्याविषयी आज आपल्याला बोलायचं आहे. धर्मांतरण हा तर संपूर्ण देशामध्ये एक महत्त्वाचा विषय आहे. अनेक अशा आदिवासी बहुल भागामध्ये ही धर्मांतरणाची, विशेषतः सक्तीने धर्मांतरणाची कीड जी आहे ती फोफावताना आपल्याला दिसून येते. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अनेक लोकांचा धर्मांतरण होतं. पण धर्मांतरण झाल्यानंतर सुद्धा आदिवासींचे जे अधिकार आहेत, त्यांना मिळणाऱ्या सवलती आहेत आरक्षणाच्या माध्यमातून, त्या सुद्धा सोबत घेतल्या जातात. आणि धर्मांतरण झाल्यानंतर त्या धर्मात गेल्यावर तिकडच्या अल्पसंख्याक म्हणून असलेले अधिकार, सवलती या सुद्धा मिळवल्या जातात. आणि त्यातून मग हा सगळा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर हा नेमका प्रश्न काय आहे, या प्रश्नाचे काय तोडगा असू शकतो, कशा पद्धतीने तो सोडवला जाऊ शकतो, त्याचं गांभीर्य काय आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत जनजाती सुरक्षा मंच, जो याच संदर्भामध्ये देशभरामध्ये कार्य करतो अशी एक संस्था आहे, त्याचे महाराष्ट्रातले प्रवक्ते आहेत युवराज लांडे. ते आज आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी संवाद साधूया. युवराजजी, आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. नमस्कार. हा प्रश्न खूप गंभीर आहे. म्हणजे सध्या आरक्षणाचा विषय चालूच आहे महाराष्ट्रामध्ये, पण ते वेगळ्या प्रकारचं आरक्षण झालं. पण आदिवासींमध्ये आरक्षणाचा हा जो तिढा निर्माण झाला आहे की धर्मांतरण झाल्यानंतर सुद्धा त्या सवलती लाटल्या जात आहेत किंवा त्यांचा उपभोग घेतला जातोय आणि ज्यांना खरी गरज आहे त्यांना ते मिळत नाहीत. तर काय हा विषय आहे, पहिल्यांदा थोडक्यात समजावून सांगा. सर, आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे धनगर आरक्षण, मराठा आरक्षण या संदर्भातले वेगवेगळे विषय चालू आहेत. नुकतेच आलेले आहेत. 5-10 वर्षामध्ये हा सगळा विषय आलेला आहे. पण आदिवासींच्या आरक्षणाचा किंवा आदिवासींच्या सोयी सवलतींचा दुरुपयोग किंवा गैरफायदा घेण्याचा जो हा प्रश्न निर्माण झालेला आहे, हा प्रश्न अत्यंत जुना आहे. म्हणजे हा जवळजवळ 70च्या दशकातला हा प्रश्न आहे. हा प्रश्न तत्कालीन काँग्रेसचे खासदार आहेत कार्तिकराव उराव यांनी 1967ला हा प्रश्न पटावरती आणला. म्हणजे लोकसभेमध्ये हा प्रश्न विचारला किंवा हा प्रश्न घेऊन आले, ते चर्चेला घेऊन आले हा प्रश्न. तर तेव्हा लक्षात असं आलं की जो आदिवासी बांधव आहे पण तो स्वतःच्या रूढी परंपरा सोडून परधर्मात गेलेला आहे. मग तो इस्लाममध्ये गेलेला आहे, ईसाईमध्ये गेलेला आहे. इथल्या सगळ्या परंपरा सोडल्या, देवदेवता सोडलेल्या आहेत, पूजा पद्धती सोडलेल्या आहेत, सण त्योहार, भाषा, हे सगळं काही सोडलेलं आहे. आणि तो तिकडे दुसऱ्या धर्मामध्ये मतांतरित झालेला आहे. आणि असा मतांतरित झालेला समाज तिथे गेल्यानंतर सुद्धा इथला जो मूळ आदिवासी समाज आहे त्या आदिवासी समाजाचं आरक्षण, त्याच्या सोयी सवलती आणि आरक्षणातले वेगवेगळे प्रकार या सगळ्यांवरतीच तो कब्जा करून बसलेला आहे. आणि तो कब्जा अगदी छोटा म्हणावा तर असंही नव्हतं, तर तो कब्जा अत्यंत मोठा असा होता. 1970ला संसदेमध्ये भाषण करताना स्वतः कार्तिकराव उरावांनी असं म्हटलेलं आहे, एक उदाहरण फक्त देतो, की देशभरामध्ये आत्ताची जी लोकसंख्या आहे ख्रिश्चनांची ती 5% आहे साधारणपणे, असं म्हटलं होतं. आणि ते ज्या झारखंडमधलं, म्हणजे आत्ताचा झारखंड तत्कालीन बिहार, तर बिहारमध्ये साधारणपणे 5% लोकसंख्या त्यांची होती. आणि 5% लोकसंख्येमध्ये बाकीच्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा जे प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांचं निवडून येण्याचं प्रमाण मोठं होतं. आणि विशेष म्हणजे साधारणपणे त्यांनी असं म्हटलंय की 5% लोकसंख्या ख्रिश्चनांची आहे, उर्वरित 95% खरे मूळ परंपरांचं पालन करणाऱ्यांचे आहे. असं असताना 32 खासदार हे संसदेत आदिवासी बसलेले आहेत, मात्र त्यातला एकही मंत्री नाहीये. आणि ख्रिश्चनांचे 5 खासदार आहेत फक्त, त्यातले 2 मंत्री आहेत. म्हणजे हे आमच्यावरचा मोठा अन्याय, असं त्यांनी एक उदाहरण सांगितलं होतं. तर हे हा सगळा जो विषय आहे अत्यंत गंभीर आहे तशा अर्थानं. कारण त्यांनी जवळजवळ आम्ही म्हणण्यापेक्षा 2009ला समाज नीती केंद्र नावाची एक संशोधन संस्था आहे चेन्नईची, डॉक्टर जितेंद्र बजाज त्याचे प्रमुख आहेत. त्यांनी 2009ला सर्वेक्षण केलं होतं. तेव्हा लक्षात असं आलं की 80% आदिवासी समाजाचा लाभ 20% धर्मांतरित झालेले ख्रिश्चन घेत आहेत. म्हणजे एवढं
भयानप्रमाणे यायचा आहे. म्हणजे हा प्रश्न तेव्हापासून निर्माण झालेला आहे, तो आजपर्यंत तसाच आहे. आता ही जी जनजाती सुरक्षा मंचच्या त्या माध्यमातून तुम्ही राष्ट्रीय स्तरावर हे सगळं काम करत असता, ते कशा स्वरूपाचं काम आहे याविषयी आपण आधी जाणून घेऊया, नंतर या मुख्य जो प्रश्न आहे त्याच्याकडे आपण वळूया. मी म्हटल्याप्रमाणे 1967ला हा प्रश्न सर्वांच्या लक्षात आला. 68ला त्याच्यावर अधिक लोकांपर्यंत तो पोहोचवण्यात आला. 1969ला त्याच्यावर JPC बसवली, संयुक्त संसदीय समितीची निर्मिती करून ती बसवली. 69लाच विधेयक आणलं संसदेमध्ये. आणि 1970 नंतर मात्र काय झाले की लोकसभा विसर्जित झालेली, आणि लोकसभा विसर्जित झाली त्याच्यानंतर मग हा प्रश्न परत मागे गेला. 1981ला कार्तिकरावांचं निधन पण झालं. त्याच्यानंतर या प्रश्नाकडे कोणीही पाहिलं नाही. तर ते 2003 साली या विषयात थोडंसं पूर्वांचल म्हणजे नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, आसाम जी राज्य आहेत त्या राज्यांमध्ये हा प्रश्न चर्चेला गेला, ऐरणीवर आला. आणि मग तिथे थोडं बहुत काम सुरू झालं. आणि मग 2006ला जनजाती सुरक्षा मंचची स्थापना झाली. 14 राज्यातले म्हणजे 14 आदिवासी बहुल जी राज्य आहेत त्या 14 आदिवासी बहुल राज्यातले 85 एकूण सदस्य मिळून यांचं जनजाती सुरक्षा मंच म्हणून त्याचं रीतसर एक स्थापना झाली, एक मंच तयार झाला. आणि मग त्या आधाराने आपण वेगवेगळ्या राज्यांमध्ये हा विषय घेऊन गेलो. मग 2009ला आपण पूर्ण देशभरामध्ये 28 लाख लोकांच्या सह्या घेतल्या, डिलिस्टिंग व्हावं जे आदिवासी परधर्मात गेलेले आहेत. आणि तरीही इथल्या मूळ आदिवासींचे नोकरीतलं आरक्षण, राजकीय आरक्षण, शैक्षणिक आरक्षण, सोयी सवलती यांचा दुहेरी लाभ घेत आहेत. तर त्यांचं आरक्षण काढलं पाहिजे अशी मागणीचं सह्यांचं निवेदन आपण म्हणजे 28 लाख आदिवासी समाजाच्या देशभरातल्या सह्या घेतल्या. आणि त्या 2010ला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील होत्या, त्यांना त्या सुपूर्द केल्या. 2010 नंतर काही ना काही चालू राहिलं. संघटनात्मक रचना देखील हळूहळू उभी राहिली. 2018 नंतर पुन्हा एकदा लोकांमध्ये जाण्याचा विषय पुन्हा एकदा सुरू झाला. लोकांमध्ये जाणं, त्यांना हा विषय सांगणं. मग मधली 2 वर्ष कोरोनाची गेली या सगळ्या विषयामध्ये. आणि मग त्याच्यानंतर 2020ला आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये साधारणतः जिल्हा रॅलीज केल्या. जिल्ह्यामध्ये त्या तालुक्यांमधनं त्या जिल्ह्यातनं सगळ्या आदिवासी बांधवांना एकत्र केलं, सगळ्यांपुढे तो विषय नेला. आणि तेव्हा देखील आपण राष्ट्रपतींना निवेदनं दिली. साधारणपणे 250 आदिवासी बहुल जिल्हे आहेत देशभरामध्ये, त्यातल्या 221 ठिकाणी या सगळ्या रॅल्या झाल्या आदिवासी बहुल क्षेत्रामध्ये. आणि हा विषय लोकांपर्यंत तशा अर्थाने चर्चेला गेला. त्याच्यानंतर हे 2020-21 पर्यंत हे सगळं चालू राहिलं. 2022ला ग्रामसभा ते लोकसभा असं एक अभियान आपण राबवलं. मग ग्रामसभेचं म्हणजे अगदी गावातल्या सरपंच, तर आमदार, आणि त्याच्यानंतर मग विधिमंडळ ते लोकसभा संसदेपर्यंत सगळ्यांच्या भेटीगाठी आपण केल्या. मग त्यावेळेस 451 खासदारांच्या प्रत्यक्ष भेटी आपण केल्या. आणि त्यांना हा विषय समजून सांगितला आणि त्यांचं समर्थनही या विषयाला प्राप्त झालं. एक महिनाभराचं हे सगळं अभियान होतं. आणि महिनाभरामध्ये आपण अगदी दिल्लीमध्ये जाऊन, इकडे जिथे ते खासदार भेटतील तिथे सगळ्यांना जाऊन हा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचवला. आणि त्यांनी मान्य केले की हा विषय गंभीर आहे, याच्यावर आपण आवाज उठवायला पाहिजे. लोकसभेमध्ये देखील काही खासदारांनी मग याच्यावरती आवाज उठवला की हे डिलिस्टिंग व्हायला हवं या सगळ्या विषयामध्ये. हा सगळा विषय होत होता. त्याच्यानंतर मग 2023मध्ये आत्ता आपण देशभरामध्ये प्रत्येक राज्यामध्ये किमान एक रॅली मोठ्या संख्येची करावी असं एक आपण गृहीत ठरवलं. आणि त्या पद्धतीने आता फक्त 2 राज्य आता एक राहिलेली आहेत. तर त्या 2 राज्यांमध्ये रॅली व्हायच्या राहिलेत. बाकी महाराष्ट्रामध्ये किंवा गुजरातमध्ये सगळ्या ठिकाणी रॅलीज झाल्यात. प्रत्येक म्हणजे गुजरातमध्ये रॅली झाली, राजस्थानला एक उदयपूरमध्ये रॅली झाली,
आत्ता कर्नाटकलाच 26 तारखेला एक रॅली झाली, मुंबईमध्ये आपल्या 26 तारखेला झाली, त्याच्या अगोदर नागपूरला 21 नोव्हेंबरला झाली, त्याच्या अगोदर 29 ऑक्टोबरला नाशिकमध्ये झाली. असं ह्या रॅल्या आपण केलेल्या आणि 30-35-40 हजारापर्यंत ही संख्या होती. म्हणजे उदयपूरची रॅली तर 80,000 लोकसंख्या एकत्र आली होती, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये. आणि हा विषय त्या निमित्ताने खूप दूर चर्चेला गेला, माध्यमांमध्ये देखील चर्चेला गेला, लोकांपर्यंत देखील चर्चेला गेला. आणि या विषयाचं गांभीर्य, या विषयाची खोली ही समाजापर्यंत आत्ता गेली. आणि मग समाज तशा अर्थानं जागृत होऊन आता ती मागणी करण्याच्या अधिक, म्हणजे ती मागणी अधिक ॲग्रेसिव्हपणे किंवा याने तो करायला मनस्थितीमध्ये तो आत्ता आहे या सगळ्याच्या. तुम्ही मगाशी उल्लेख केला तो म्हणजे ईशान्य भारतातील जी राज्य आहेत ज्यांना आपण 7 सिस्टर म्हणतो, त्या ठिकाणी प्रामुख्याने हा प्रश्न जास्त गंभीर स्वरूपाचा आहे. इतर सुद्धा भागामध्ये आहेत. तर नेमकं काय स्वरूप आहे या प्रश्नाचं, कुठल्या कुठल्या राज्यांमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये काय स्थिती आहे, त्याविषयी सांगा. बघा, आता एक शासकीय नोकऱ्यांचा जर विचार केला, म्हणजे हा प्रश्न जो आहे, तर आम्ही म्हणतो की डिलिस्टिंग का करावं, तर त्याचे जवळजवळ 15 मुद्दे निघतात साधारणपणे, की ही कारणं आहेत. हे जर केलं नाही तर या 15 बाबींमध्ये आम्हाला मूळ आदिवासी जो मूळ परंपरेतला आदिवासी समाज आहे त्याला धक्का बसेल, त्याच्या अस्तित्वाला धक्का बसेल, अशी 15 कारणं त्याच्यामध्ये आहेत. साधारणपणे एक लक्षात आलं, पूर्वांचलाचा जर विचार केला, 7 सिस्टरचा विचार केला, तर साधारणपणे आसाम वगळता बाकीची जी राज्य आहेत तर ती 111 जागा ह्या IAS म्हणजे कलेक्टर आणि कलेक्टरच्या वरची पदं, CEO वगैरे असतात, भारतीय प्रशासनिक सेवा असं म्हणतो आपण. तर तिथे 111 जागा ह्या आदिवासीसाठीच्या राखीव आहेत. पण त्या 111 पैकी 96 जागांवरती तिथे ख्रिश्चन म्हणजे धर्मांतरित झालेला जो व्यक्ती आहे त्यांनी त्या जागा सगळ्या मिळवलेल्या आहेत. हे धक्कादायक आहे. आता हे आपण का म्हणतो, बऱ्याचदा असं म्हटलं जातं की तो धर्मांतरित झाला म्हणून काय झाला, तो तर आदिवासी आहे. पण 1935चा कायदा आहे, भारतीय कायदा आहे, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की आदिवासींमधून जर कोणी तिकडे गेला किंवा इतर याच्यातनं जर कोणी ख्रिश्चन धर्मामध्ये गेला तर त्याला भारतीय ख्रिश्चन असं म्हटलं जाईल, त्याला आदिवासी म्हटलं जाणार नाही, किंवा भारतीय ख्रिश्चन बौद्ध असं म्हटलं जाणार नाही, तर त्याला भारतीय ख्रिश्चन असं म्हटलं जाईल. त्याच्यामुळं हाच प्रश्न निर्माण झाला की जेव्हा पूर्वांचलातल्या ह्या 111 जागा आहेत ह्या म्हणजे ख्रिश्चनांनी बळकावलेल्या आहेत, तर त्या आदिवासींच्या जागा आहेत. म्हणजे 111 पैकी 96 जागा, म्हणजे हे फार व्यस्त प्रमाण आहे या सगळ्या याच्यामध्ये. असं याच्यामध्ये पण 19 जागा फक्त आसाममध्ये 19 जागा आहेत, 19 पैकी 13 जागा आहेत त्यांनी घेतलेल्या आहेत. आणि प्रत्येक राज्यांचं म्हणजे झारखंड, छत्तीसगडमध्ये देखील हे प्रमाण आहे. आणि तसं पाहिलं गेलं तर यांची लोकसंख्या फार कमी आहे. म्हणजे बघा, लोकसंख्या आहे 78 लाख. पूर्वांचलाची लोकसंख्या जर घेतली तर म्हणजे आसाम आणि बाकीचे सगळे राज्य म्हणून 78 लाख आहेत. आणि उर्वरित देशभरामध्ये 2 कोटी आहेत. 2,78,00,000 ही सगळी लोकसंख्या आहे कन्वर्ट झालेल्यांची. तर हे 78 लाख असणारे बाकीचे जेवढे म्हणजे तिथं 2 कोटी समाज बाकीचा जो आहे सगळा, त्यांचे सगळे लाभ तेच उठवत आहेत. हा, आता याच्यामध्ये दुसरा एक भाग अजून असा आहे, तर हे IAS लोक जे थेट परीक्षेद्वारे निवडून येतात तिथे काही प्रॉब्लेम नाहीत. पण जेव्हा बढतीतनं एखादा IAS होतो ते प्रमाण तिथे फार व्यस्त आहे. म्हणजे काही राज्यांमध्ये 9 जर बढती दिलेल्या असतील तर त्याच्यामध्ये 5 हे ख्रिश्चन आहेत आणि त्यांची ख्रिश्चनांची लोकसंख्या 5%, 7%, 2% आहेत. पण तिथे पण बढती मात्र आदिवासींमध्ये निम्म्यापेक्षा जास्त होते. हे प्रमाण अत्यंत घातक आहे, भयावह आहे. शिक्षण नोकऱ्यांचा आता हाच जर विषय घेतला तर वर्ग 2, वर्ग 3, वर्ग 4च्या ज्या नोकऱ्या आहेत या नोकऱ्यांमध्ये ख्रिश्चन किती प्रमाणात आहे, तर तिथल्या आदिवासींचं प्रमाण जे आहे 80% आदिवासी आहे, 20% ख्रिश्चन आहे. अशा ठिकाणी देखील किंवा जिथे समसमान आहेत अशा ठिकाणी देखील जवळजवळ 59% जागा, नोकरीच्या जागा ह्या ख्रिश्चनांनी बळकावलेल्या आहेत, ज्या मूळ आदिवासींच्या आहेत, ज्या त्यांना मिळायला पाहिजे. म्हणजे तिथं कुठला माणूस यायलाच नको, म्हणजे ख्रिश्चन पण यायला नको, पण तिथे त्यांनी 59% जागा ह्या मिळवलेल्या आहेत. म्हणजे हा एक मोठा तोटा झालेला आहे या सगळ्याच्या नोकऱ्यांच्या संदर्भात, बढत्यांच्या संदर्भात. हे सगळं जसं आहे तसं शैक्षणिक याच्यामध्ये शैक्षणिक ज्या सुविधा आहेत सगळ्या,
तर शैक्षणिक सुविधा ज्या बळकावलेल्या आहेत त्या 56% सुविधा ह्या ख्रिश्चनांनी बळकावल्या आहेत. फक्त 44% ज्या सुविधा आहेत त्या मूळ आदिवासींकडे पोहोचत आहेत. हे शैक्षणिक बाबतीमध्ये झालं. आपण फंडिंगचा विचार केला, फंडिंगचा म्हणजे आता फॉरेन फंडिंग हा वेगळा विषय आला. फॉरेन फंडिंगचा जर विचार केला, जेव्हा एखादी संस्था परदेशामध्ये आदिवासींच्या विकासाकरता पैसे मागते आणि तो पैसा मंजूर होऊन इकडे येतो, तर तो आलेला पैसा आदिवासींवर खर्चासाठी आलेला पैसा 100% सगळा पैसा हा कन्व्हर्टेड ख्रिश्चनांवर खर्च होतो. म्हणजे एकही रुपया हा त्या आदिवासींसाठी मिळत नाही. ज्यांच्या नावाने तो आलेला असतो तो पैसा त्यांना मिळत नाही. ते आदिवासी आहेत म्हणून त्यांनाच मिळतो आणि मूळ आदिवासींना तो मिळतच नाही. ज्याच्यामुळे धर्मांतरणाचा वेग वाढतोय, कारण सगळं जे मिळतं ते त्यांनाच मिळतंय आणि मूळ आदिवासीला मिळत नाही, जे त्याच्या हक्काचे. म्हणजे 100%. आणि हा निधी सर्वे रिपोर्ट आहे अब्जावधी रुपयाने येतो. म्हणजे अब्जावधी रुपये नाही तर हे डॉलरमध्ये येतो. म्हणजे ते 1 अब्ज काहीतरी 48 दशलक्ष डॉलर अशी त्याची हे आहे दरवर्षाचं येणारा निधी. हा एवढा पैसा येतो. भले तो आदिवासी व्यतिरिक्त येत असेल, पण आदिवासींसाठी येणारा पैसा मात्र कन्व्हर्टेड याच्यावर खर्च केला जातो. दुसरा भाग आहे ज्या ख्रिश्चन संस्था सरकारकडे, NGO ज्या आहेत सरकारकडे आदिवासींच्या विकासासाठी पैसे मागतात, तो सगळा पैसा हा कन्व्हर्टेड आदिवासींवर खर्च होतो, मूळ आदिवासींवर खर्च होत नाही. जो परंपरा पाळतो त्याच्यावर खर्च होत नाही. ही धक्कादायक बाब आहे. तिसरा मुद्दा आहे 255 रुपये शासन हे आदिवासींवरती खर्च करतं. लाभाच्या योजना, जनकल्याणकारी योजना, भौतिक योजना याच्यावरती खर्च करतं. धक्कादायक वास्तव हे आहे. म्हणजे हा समाजनीती केंद्राचा चेन्नईचा रिपोर्ट आहे की 255 पैकी फक्त 1 रुपया हा प्रथा परंपरा पाळणाऱ्या आदिवासींकडे जातो. 254 रुपये हे धर्मांतरित ख्रिश्चनांकडे जातात. हे धक्कादायक वास्तव आहे. म्हणजे ह्या सगळ्या अडचणी नोकरीतला. राजकीय तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं, राजकीय आत्ता जर राजकीयाचा जर विचार केला तर राजकीय पण असंच आहे की ख्रिश्चन बहुल क्षेत्रामध्ये तर सगळं प्राबल्यच त्यांचे. जवळजवळ 95% सगळ्या जागा ह्या ख्रिश्चनांनी राजकीय दृष्ट्या व्यापलेल्या आहेत सगळ्या. ज्याचा इकडे महाराष्ट्रामध्ये त्याचं प्रमाण कमी आहे, जिथं ऑलरेडी ख्रिश्चनांचं प्रमाण कमी आहे आणि मूळ आदिवासी परंपरा पाळणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे, तिथं ते प्रमाण आपल्याला लक्षात येत नाही. पण जिथे छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल किंवा 7 सिस्टरचे म्हणतो, तिथे जर हे प्रमाण पाहिलं तर ते अत्यंत व्यस्त आहे. ज्या आदिवासींच्या जागा आहेत त्या जागेवरती ख्रिश्चन बसलेत. मुळात तो त्यांना अधिकार नाही, कारण 2006ला सुप्रीम कोर्टाने तसा एक निकाल दिलेला आहे या बाबतीतला. जयंतिया नावाची जमात आहे आणि अजून मिझो नावाची एक जमात आहे. तर त्या जयंतिया जमातीने एक सरकारकडे तक्रार केली का आमचा गाव प्रधान आहे आणि त्या गाव प्रधानाला इथे ख्रिश्चन माणूस असता कामा नये, गाव प्रधान म्हणून आमचा आदिवासी प्रथा परंपरा पाळणाराच माणूस असायला पाहिजे. कारण तिथे असं आहे की प्रशासकीय कारभार पण त्या गावप्रमुखालाच करायचा आहे आणि धार्मिक विधींचा पण सगळ्या बाबी त्यालाच सांभाळायच्या आहे. तर मग जयंतिया जमातीने मागणी केली, मेघालयातला हा प्रश्न आहे, की आम्हाला हा माणूस नकोय, याला इथं तुम्ही बंदी केली पाहिजे. मग ते गुवाहाटीचं हायकोर्ट आहे, गुवाहाटीच्या हायकोर्टाने पण निर्णय दिला की या माणसाला इथे ठेवता येणार नाही, त्याला उभं राहता येणार नाही. सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि सुप्रीम कोर्टाला पण 2006ला निर्णय दिला की जयंतिया म्हणजे जिल्हा पण आहे हा डिस्ट्रिक्ट, तर त्या जिल्ह्यामध्ये किंवा एकूणच देशभरामध्ये कन्व्हर्टेड झालेला आदिवासी असेल जो आदिवासींच्या रूढी प्रथा परंपरा पाळत नाही, त्याला त्या गावाचा गाव प्रधान बनता येणार नाही. म्हणजे तसं आपल्याकडे जर पाहिलं तर त्याला सरपंच देखील बनता येणार नाही आपल्याकडे. पण आत्ता म्हणजे परिस्थिती अशी आहे की अजून म्हणजे आत्ता हळूहळू तो बदल चालला सुप्रीम कोर्टाने केल्यामुळं. पण अनेक ठिकाणी ह्या जागा अजूनही लोकसभेच्या असतील, विधानसभेच्या असतील, या जागांवरती धर्मांतरित लोक येत आहेत. ही अत्यंत घातक बाब आहे. अशा अनेक बाबी आहेत, या बाबींचा आपल्याला विचार करता येईल. आणि धोके असे आहेत की जर हे डिलिस्टिंग थांबलं नाही तर काय होऊ शकतात, तर याचे अनेक मुद्दे आपल्याला विचारात घेता येतील. उदाहरणार्थ की आदिवासींसाठीच्या संरक्षणासाठी जे असणारे कायदे आहेत, एक आपल्याकडं नेहमी ज्या कायद्याची चर्चा होते, ॲट्रॉसिटी नावाचा कायदा आहे, त्याची एक चर्चा होते. तर जर त्या आदिवासींनी प्रथा परंपरा पाळल्या नाही आणि त्याचं काहीच अस्तित्व राखलं नाही आदिवासी म्हणून, तर तो ॲट्रॉसिटीचा कायदा लागू होणार नाही त्याला, असं केरळच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे.
त्याच्यामुळं आपल्या प्रथमपरा पाळणं हे आवश्यक आहे. आणि डिलिस्टिंग जे धर्मांतरित झालेत ते तर पाळत नाहीत, पण ते जर तसेच या आदिवासींच्या कॅटेगरीत राहिले तर उद्या त्यांच्यामुळं बाकीच्या जे प्रथा परंपरा पाळणारे आदिवासी आहेत त्याला देखील तो कायदा लागू होणार नाही. तर मग त्याचं नुकसान होईल. त्याचं संरक्षणाचं कवच आहे ते कवच काढलं जाईल. पेसा नावाचा कायदा एक आलेला आहे, पंचायत क्षेत्र विस्तार कायदा 1996 2014ला आपल्याकडे नियम बनले आहेत महाराष्ट्रामध्ये. तो आदिवासींच्या रूढी प्रथा परंपरा यांचं पालन करण्यासाठी आलेला आहे. तर तो कायदा नष्ट होण्याचा धोका संभवतो. आदिवासींच्या जमिनींच्या संदर्भातले कायदा आहे आपल्याला अवगत असेल ते की आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींना विकता येणार नाही. पण हे या लोकांचं डिलिस्टिंग झालं नाही तर ते कलम सुद्धा हटवलं जाईल. तर आदिवासीची जमीन बिगर आदिवासीला विकत घेता येईल आणि मग आदिवासीच्या हातात काहीच राहणार नाही. तर हे धोके त्या संदर्भातले आहेत. आता लँड जिहाद नावाचा एक प्रकार चालू. डिलिस्टिंग जर थांबलं नाही तर लँड जिहाद सुरू होईल. म्हणजे हे आता आपण ऐकून आहोत तो वेगळ्या पद्धतीनं, पण इकडे लँड जिहाद होईल तो वेगळ्या पद्धतीने. कारण असं आहे की जो धर्मांतरित झालेला आहे, मुसलमान झालेला आहे, त्याचे नातेसंबंध जर इकडे तिकडे झाले, मुसलमानांमध्ये झाले, तर जो मुसलमान आहे तो आदिवासी नाही, त्याने फेक सर्टिफिकेट मिळवून तो आदिवासी सर्टिफिकेट मिळवलं, तो मुसलमान आहे. तर असे मुसलमान आदिवासी क्षेत्रात जाऊन जमिनी खरेदी करतील त्या मुलीच्या नावाने, ज्या घरातनं मुलगी केली, आणि मग त्या जमिनी आदिवासींच्या ताब्यातनं जातील सगळं. अशी उदाहरणं गुजरातमध्ये घडलेली आहेत, महाराष्ट्राच्या काही कोपऱ्यावरती घडलेली आहेत अशी उदाहरणं की लँड जिहाद नावाचा प्रकार तो सुरू झालाय. तर तो थांबवायचा असेल तर हे डिलिस्टिंग महत्वाचं आहे. आता तुम्ही हे सगळं जे काय कार्य चालू आहे जनजाती सुरक्षा मंचाच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळ्या रॅलीज काढल्यात किंवा वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचलात, लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचलात, तर काय प्रतिसाद सर्वसामान्य लोकांकडून मिळतोय? आणि किंवा लोकप्रतिनिधी सुद्धा कदाचित त्याच्या बाजूने असतील, पण नेमकं काय वातावरण तयार होते, पॉझिटिव्ह वातावरण तयार होते, किंवा त्यासाठी आणखी काय कार्य करावे लागेल? खरं तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. कारण मुळात डिलिस्टिंग आणि धर्मांतरण हा प्रश्न आहे. हेच मुळात आदिवासी समाजाला उमगायला वेळ गेला खूप. त्यांना वाटतच नाही की समस्या आहे आपली. हे जेव्हा सगळं तथ्यात्मक आकडेवारी त्यांच्या समोर मांडली गेली आणि मग त्यांनी डोळ्यासमोर पाहिलं की आपल्या गावात यांच्यामुळे भांडणं होत आहेत, गावदेवीची यात्रा आली की हे वर्गणी देत नाहीयेत, सरपंचाच्या उमेदवारीला हेच उभे राहत आहेत, हे जेव्हा लक्षात आलं की अरे हे असे प्रश्न आहेत आणि हे आपल्याकडे आत्ता येत आहेत, पूर्वी तिकडं आहेत सगळे, आणि हे थांबवायचं असेल तर आपल्याला डिलिस्टिंग करावं लागेल, डिलिस्टिंगची मागणी करावं लागेल. आता हे सगळं समाजापर्यंत रुजायला लागलं हा सगळा विषय. त्याच्यामुळं लक्षात आलं आणि लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या सगळ्याला. म्हणजे काही ठिकाणी चक्क व्यवस्था होणार नाही असं म्हणून माणसांना आपण थांबवलं की आम्ही तुम्हाला इथपर्यंत तुमची व्यवस्था होऊ शकणार नाही, हे तुम्हाला रॅलीपर्यंत येता येणार नाही, आमच्या अडचणी आहेत. त्याच्यामुळं लोकांना थांबवावं लागलं. लोक आली नाहीत, पण हा विषय सगळा समाजापर्यंत गेला आणि त्याचा परिणाम म्हणून प्रत्येक जण यायला लागलाय. कारण प्रत्येक आव्हानही आणि खूप ठिकाणी त्याचा चांगला परिणाम म्हणजे गावातून ठराव झाले, ग्रामसभेने ठराव केले, कायद्याच्या आधाराने ठराव केले की जो कोणी आदिवासींच्या प्रथा परंपरा रूढी देवदेवस्की सोडून परधर्मात गेलेला आहे त्याला ग्रामपंचायतीद्वारे किंवा कुठल्याही शासकीय खात्याद्वारे मिळणाऱ्या ज्या योजना आहेत, लाभाची पदं आहेत, ती इथून पुढे मिळणार नाहीत असा ठराव आम्ही करत आहोत. ग्रामसभेमध्ये ठराव झाले आणि पश्चिम महाराष्ट्रात झाले, कोकणमध्ये झाले, विदर्भामध्ये झाले, देवगिरी म्हणजे मराठवाड्यामध्ये पण जे खानदेश म्हणतो आपण, ते खानदेशामध्ये पण असे ठराव होण्याची प्रक्रिया सुरू झाली. म्हणजे लोकांना लक्षात आलं की अरे हे आमच्या सगळ्या योजना खात आहेत, आमचं आरक्षण काय नाही मिळालं पाहिजे. आणि कायदा सांगतो ना, सुप्रीम कोर्टाचे निर्णय, तर लोकांनी हे ठराव केले, लोकांपर्यंत हा विषय गेला आणि पेपरमध्ये आलं, टीव्हीमध्ये आलं, हा सगळा विषय प्रिंट मीडियामध्ये आल्यामुळं लोक सजग झाली, लोकांचा त्याला प्रतिसाद वाढलाय सगळ्या याच्यामध्ये. दुसरा विषय आहे लोकप्रतिनिधींचा. तर लोकप्रतिनिधींना 2 वर्षापासून माहीत आहे हा सगळा विषय आहे, सगळं माहीत आहे, त्यांचा सगळ्यांचा पाठिंबा आहे, राजकीय सगळ्याच पक्षांचा पाठिंबा आहे. अगदी आंदोलनात उतरून जरी काही आले नसतील तरी जेव्हा आपण या सगळ्या प्रत्यक्षात भेटीगाठी घेतल्या तेव्हा सगळ्यांचा प्रतिसाद याला चांगला आहे की आम्ही तुमच्या मागं आहोत, आपल्याला हे करायला हवं. हे सगळं करत असताना वेगवेगळ्या जाती संघटना पण आल्या, जातीबाहेरच्या संघटना पण सपोर्ट केल्या या सगळ्या विषयाला.
एखाद दुसरी संघटना आहे, कदाचित ती चर्चपर्यंत असावी किंवा इस्लामचं फंडिंग त्यांना मिळत असेल, त्याच्यामुळं काही संघटनांनी ज्या विरोधी संघटना आहेत, जे ख्रिश्चन आहेत, ज्यांच्या विरुद्ध आता हे सगळं वातावरण झालेलं आहे, त्या ख्रिश्चनांची बाजू घेऊन काही एखाद दुसरी संघटना, एखाद दुसरा व्यक्ती बोलतोय. प्रमाण फार नगण्य आहे, म्हणजे ते 1% पण प्रमाण नाही. पण त्यानिमित्ताने हेही लक्षात आलं की बाबा हे सगळी मुवमेंट चालवणारं कोण आहे, तर ही आपल्या समाजामध्ये बसलेली ही काही मंडळी आहेत की हे ख्रिश्चन मुस्लिम धर्मांतरणाला सपोर्ट करणारे मंडळी आहेत. त्यांचा काही वैयक्तिक आर्थिक काही फायदा, लाभाचा फायदा असू शकेल, तर ते सांगता येत नाही. आता तुम्ही एवढी ही सगळी चर्चा केली, आज सगळीकडे हा प्रश्न जो आहे तो पोचवण्याचं काम सुरू आहे. कायद्यामध्ये काय तरतुदी करता येतील, म्हणजे प्रत्येक राज्याने तर करायला पाहिजेच, पण केंद्र सरकारच्या माध्यमातून एक सर्वसाधारण असा कायदा जो सगळ्या राज्यांना लागू होईल असा काही आहे का, किंवा तो नवीन काही तरतूद त्याच्यामध्ये ऍड करण्याची आवश्यकता आहे? हा, आता एक पहिला मुद्दा आहे की धर्मांतरण, म्हणजे आता आपण इस्लाम ख्रिश्चन असंच बोलत आहोत, तर साधारणपणे आदिवासींचं धर्मांतरण त्या धर्मांमध्ये होतंय. मुळातच ते होऊ नये म्हणून कायदा असायला हवा, सर्वसमावेशक कायदा असा असायला हवा. काही राज्यांनी तो केलाय, म्हणजे ओरिसामध्ये केलेला आहे, मध्य प्रदेशमध्ये केलेला आहे, अजून 1-2 राज्यांमध्ये तो केलेला आहे. बळजबरीने धाकट-दपशा दाखवून धर्मांतरण तुम्हाला करता येणार नाही, असा एक कायदा आहे. तो कायदा, आमचंही म्हणणं आहे की हा कायदा केंद्र सरकारनं सगळ्या राज्यांना सांगून, केंद्र सरकारने गाईडलाईन देऊन स्वतःचा कायदा बनवावा, त्याचे नियम त्या त्या राज्यांना बनवायला सांगावे, किंवा थेट कायदाही बनवून जसं तसं लागू करायला हवं. ही आपली मागणी तर पूर्वीची आहे, तर ते तर व्हायलाच हवं. दुसरा भाग आदिवासींच्या संदर्भाने असं म्हणतोय आपण की घटनेतलं अनुच्छेद 342 आहे, जे कलम आहे ते म्हणतं की राष्ट्रपतींना सगळे अधिकार आहेत. आदिवासी कोण, बिगर आदिवासी कोण, आदिवासीच्या संदर्भात त्यांचे विकासाची योजना काय करायची, कसं करायचं, या संदर्भातले सगळे अधिकार राष्ट्रपतींना आहेत. आणि त्या अधिकारांचा वापर करून अनुसूचित जमाती संशोधन आदेश अधिनियम 1950 असा एक आदेश कायदा निर्माण केलेला आहे. आणि त्या कायद्यामध्ये एक सुधारणा करणं आवश्यक आहे. त्या कायद्यामध्ये क्रमांक 3ला एक कलम टाकायला हवं की जो आदिवासींच्या रूढी, प्रथा, परंपरा ह्या सोडून परधर्मात धर्मांतरित झालेला आहे, त्याला आदिवासी समाजाचा मानला जाणार नाही. ही एक दुरुस्ती किंवा सुधारणा आपण जी म्हणतो ती करायला हवी, जी 341 मध्ये अनुसूचित जातींसाठी आहे की जर तो बौद्ध, शीख, हिंदूंमधनं बाहेर पडला, परधर्मात गेला आणि इथलं काही पाळलं नाही, तर त्याला अनुसूचित जातीचा म्हटलं जाणार नाही. हे ती तरतूद बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये करून ठेवली किंवा त्या कायद्यात करून ठेवली. आदिवासींना मात्र का वेगळं टाकलं कळलं नाही या सगळ्या का, किंवा साधारणपणे ख्रिश्चन लॉबीचा दबाव वगैरे, राजकीय दबाव, म्हणजे परदेशातला पण दबाव. एक उदाहरण पण आलेलं आहे की संसदेमध्ये हा विषय पास झाला नाही, म्हणजे एक विधेयक आणलं की डिलिस्ट करावं म्हणून विधेयक आणलं, पण ते विधेयक पास झालं नाही. जेव्हा ती अंतस्थ चर्चा केली गेली, म्हणजे पटलावर जेव्हा आलं, तेव्हा तिथे सभापती महोदयांनी सांगितलं होतं किंवा तत्कालीन मंत्र्यांनी सांगितलं होतं की परराष्ट्र मंत्रालय जे आहे त्यांचा सल्ला आम्हाला घ्यावा लागेल. म्हणजे डिलिस्टिंग करण्यासाठी परदेश मंत्रालयाचा की विदेश मंत्रालयाचा सल्ला घ्यायची काय गरज आहे? याचं कारणच ते की विदेशातनं हा एक दबाव त्या सगळ्या याच्यावरती होता, त्याच्यामुळं ते झालं नाही. त्याच्यामुळं हा सगळा विषय रखडला. आणि म्हणून आपण म्हणतो की ही सुधारणा व्हायला हवी. 342च्या अन्वये 1950चा अधिनियम जो आहे जनजातींसाठीचा, त्याच्यामध्ये जो जनजाती आदिवासींच्या रूढी, प्रथा, परंपरा पाळणार नाही, देवदेवस की पूजा पद्धती पाळणार नाही, त्याला आदिवासी म्हटलं जाणार नाही. एवढी एक सुधारणा आपण करायला आत्ता आपली मागणी प्रामुख्याने ती आहे. आणि आदिवासींच्या बाकी सवलती, आरक्षण हे तर देऊ नये, त्यांना डिलिस्ट करा, ही प्रामुख्याने मागणी आता आपण राष्ट्रपती महोदयांकडे करतोय. आता हा सगळा जो प्रश्न आहे हा प्रामुख्याने ग्रामीण भागात किंवा अगदी जिथे आदिवासी बहुल भागामध्ये आहे असं म्हटलं, पण या प्रश्नाविषयी शहरी भागातल्या लोकांनी जागरूक असण्याची गरज आहे असं वाटतं का, किंवा तिथे तो समजला पाहिजे निदान लोकांपर्यंत? हा, नक्की समजला पाहिजे. याचं कारण पण सांगतो तुम्हाला.
की बऱ्याचदा आपण असं म्हणतो की हा प्रश्न तिकडे पूर्वांचलाचा आहे, छत्तीसगडचा आहे, झारखंडचा आहे किंवा दूर सुदूर कुठेतरी अंतर्गत गावांमध्ये आहे. तर असं काही प्रमाण हे नाहीये. तर शहरी भागात देखील हे धर्मांतरणाचं प्रमाण अधिक वाढलेलं आहे आणि फक्त आदिवासी समाजापुरतं मर्यादित नाही, तर बिगर आदिवासी असणारा समाज, कुठलाही समाज असू दे, त्या समाजामध्ये धर्मांतरणाचं प्रमाण हे अधिक वेगानं वाढतंय. आणि तो 1950 पासनं जो धर्मांतरण वाढीचा जो वेग आहे तो 10 पट जास्त आहे. म्हणजे 50ला जो होता त्याच्या 10 पट तो वेग आत्ता वाढलेला आहे सगळा. त्याच्यामुळे शहरी क्षेत्रात देखील हे धर्मांतरण चालू आहे. आणि जसं आदिवासींचं आरक्षण हे धर्मांतरित खातायत, तसं इथल्याही समाजाचं ते आरक्षण डेफिनेटली खातायत. फक्त ती समस्या आपल्या शहरी समाजाच्या, शहरी लोकांपर्यंत ती पोहोचली नाही, त्याच्यामुळे ती झळ अजून बसली नाही किंवा ते आपल्याला समजलं नाही म्हणून तो अंदाज येत नाही. पण प्रामुख्याने हे सगळं होतंय. फक्त तिकडे आपण अधिक लक्ष घालून त्याचा नीट अभ्यास करून ही कसं थांबवता येईल याचा विचार आपल्याला करावा लागेल. आणि मला वाटतं या निमित्ताने, म्हणजे आता ज्या ज्या ठिकाणी रॅलीज निघाल्या त्या निमित्ताने शहरी कार्यकर्त्यांच्या किंवा शहरी समाजाच्या देखील बातम्यांच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून हा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे. साधारणपणे आदिवासी म्हणून जर विषय पोहोचलेला असेल तर बिगर आदिवासी म्हणून पण अनेक जमाती आहेत ना, म्हणजे जाती आहेत, एससीच्या आहेत, ओबीसीच्या आहेत. ओबीसीचं पण आरक्षण हे खात असतील, सांगता येत नाही. तो विषय त्या ओबीसी तिथपर्यंत पोहोचला नाही म्हणून ते आरक्षण खातात की नाही माहित नाही. पण ओबीसी जेव्हा धर्मांतरितांपर्यंत पोहोचेल आणि ती यादी काढेल तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की ओबीसीचं आरक्षण देखील धर्मांतरित खात आहेत, जे व्हायला नकोय. पण आता हे सगळं चालू आहे, याचाही थोडाफार केव्हा ना केव्हा कोणी ना कोणी विचार करायला हवा या सगळ्या विषय. आता सध्याचं वातावरण आपण पाहिलं तर पूर्वी, म्हणजे जसं तुम्ही म्हणताय 1967 पासून ह्या विषयाला कुठे वाचा फुटली, पण तेव्हाच्या काळातला एकंदरीतच प्रसार माध्यमं कमी होती किंवा आज सोशल मीडिया जो आहे तो मोठ्या प्रमाणावर आहे, व्हिडिओज असतील किंवा या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचता येतं. तर त्याचा किती फायदा होतो की या आदिवासींपर्यंत हा प्रश्न पोहोचवणं किंवा त्यांच्याकडून काही समस्या असतील तर त्या जाणून घेणं आणि त्याचा उपयोग होतोय? खरं तर नक्की, म्हणजे तेव्हा मीडिया नव्हता, खरंच आहे ते. त्याच्यामुळे आम्हालाही प्रश्न म्हणजे हा कळायला 2006 उजाडलं किंवा 2006ला ते निर्माण झाल्यानंतर मीही याच्याशी जोडले गेलो, तर 2010-11-12च्या दरम्यान जोडले गेलो. इतका मध्ये गॅप झाला कारण माध्यम कुठलंही नव्हतं या विषयातलं किंवा विषय थंड बस्त्यामध्ये तो अडकलेला होता. पण जेव्हा आता हा बाहेर पडल्यानंतर आत्ता सोशल मीडिया की एकूणच मीडिया सगळ्या प्रकारातला, मग इलेक्ट्रॉनिक्स असो, सोशल मीडिया असो किंवा प्रिंट मीडिया असो, या माध्यमातून तो लोकांपर्यंत पोहोचलेला. आणि प्रामुख्याने सोशल मीडिया जो आहे तो तात्काळ आणि एक त्या संबंधित एक व्हिडिओ पाहिला की संबंधित अनेक व्हिडिओ त्याच्यामध्ये येतात. त्याच्यामुळे सोशल मीडियाचा आता नीटपणे चांगला उपयोग या दृष्टीने होतोय की डिलिस्टिंगचं एखादं नाव जरी तुम्ही नुसतं टाईप केलं तर डिलिस्टिंगचे 10-12 व्हिडिओ त्याच्यामध्ये येतात. त्याच्यामुळे जो ज्याला अभ्यास करायचा आहे त्याने ते नीट अभ्यासावेत. आणि सगळ्या प्रकारचे येतात, म्हणजे डिलिस्टिंगसाठीची मागणी आपण जी करतोय सगळा समाज म्हणून, अशीच डिलिस्टिंग होऊ नये म्हणून कन्वर्ट झालेला समाज पण मागणी करतोय, हे वैशिष्ट्य आहे. तर त्यांचं काय म्हणणं आहे ते पण लक्षात येतं. म्हणजे त्यांचं तर म्हणणं काहीच नाहीये, चुकीचं जे आहे ते चुकीचंच आहे. पण ते देखील सगळ्या प्रकारचे व्हिडिओ होतात आणि खूप जणांनी या संदर्भातले रिप्लाय पण केलेले आहेत की हा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ आहे, या संदर्भातली चर्चा. आणि आम्ही या विषयामध्ये अगदी कोणी विरोध केला, म्हणजे काही विरोध म्हणण्यापेक्षा काहींच्या मनामध्ये भीती पण आहे, शिकल्या सवरल्यांच्या, आपलं आरक्षण तर कमी होणार नाही ना, यांना जर डिलिस्ट केलं तर आरक्षण तर कमी होणार नाही, अशी एक भीती या सगळ्या याच्यामध्ये होती. पण ते नीटचे व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळ्यांच्या लक्षात आलं की नाही, असं काही होणार नाहीये. त्याच्यामुळं सोशल मीडियाचा एकूणच व्हिडिओ किंवा बातमीपत्र आहेत यांचा चांगला उपयोग डिलिस्टिंगसाठी होतोय, हे पक्क. म्हणजे डिलिस्टिंग असो किंवा इतर कुठलेही विषय असो, यांचा चांगला उपयोग आता सध्या तरी समाजाला नीटपणे होतोय. आता एक शेवटचा प्रश्न, म्हणजे तुमच्या या संस्थेच्या माध्यमातून किंवा तुम्ही प्रवक्ता म्हणून किंवा प्रत्येक राज्यामध्ये जे जे काम करताय त्या माध्यमातून काय करावं लागणार आहे आणि एक म्हणजे लोकांपर्यंत आणखी पोहोचण्यासाठी किंवा एक संदेश म्हणून तुम्ही लोकांना काय सांगू इच्छिता? खरं तर आता या डिलिस्टिंगच्या मेळाव्यांच्या माध्यमातून आपण हा सगळाच विषय लोकांपर्यंत घेऊन गेलोय. आणि हे सगळं लोकांपर्यंत नेणं आवश्यक होतं की विषयाचं गांभीर्य कळणं. तर ते विषयाचं गांभीर्य तशा अर्थानं बऱ्यापैकी लोकांना कळलेलं आहे. ज्या ज्या गावांपर्यंत आम्ही पोहोचलो, जिथपर्यंत आमची ताकद होती तिथपर्यंत आम्ही पोहोचलो, नक्कीच पोहोचलो.
मला वाटतं या आत्ताच्या चर्चेनं मला एक अपेक्षा अशी आहे की या माध्यमातून जिथे आम्ही पोहोचलो नाही साधारणपणे तिथे आम्ही पोहोचू, त्या समाज बांधवांपर्यंत हा सगळा विषय जाईल आणि तोही या विषयाप्रती त्यालाही थोडीशी माहिती मिळेल, त्याच्या विचाराला चालना मिळेल, तेही हे शोधेल आणि हा अन्याय होऊ नये याच्यासाठी तोही उभा राहील अशी तर अपेक्षा याच्यातनं आहे. आणि हे सगळं करत असताना राज्य सरकारांकडनं, केंद्र सरकारांकडनं आम्हाला अपेक्षा आहे की खूप चांगले चांगले निर्णय म्हणजे केंद्रातल्या सरकारने तर घेतलेले आहेत. म्हणजे बऱ्याचदा आपण म्हणतो की खूप म्हणजे जे कधी आपल्याला वाटलंही नव्हतं की असे निर्णय, ते निर्णय पण त्यांनी केलेले आहेत. तर आमचं म्हणणंही असं आहे की गेल्या 70 वर्षापासून आम्ही हा अन्याय सोसतोय सगळं. तर केंद्र सरकारने याच्यामध्ये लक्ष घालावं आणि लोकसभेमध्ये हा विषय चर्चेला घेऊन त्याच्यावरती कायदा दुरुस्तीचं विधेयक आणावं आणि तो कायदा दुरुस्त करावा. आता आमचं त्यासाठीच हे सगळं चालू आहे की लोकांमध्ये जाणं, तो जनमताचा रेटा वाढवणं असे सगळ्या याच्यामध्ये. आणि तरीही सरकारने जर ऐकलं नाही तर आता ह्या देशभरामध्ये या महिना डिसेंबर एंडपर्यंत सगळ्या रॅल्या पूर्ण होतील. त्याच्यानंतर एक महारॅली आम्ही दिल्लीमध्ये लाखोच्या संख्येने, साधारणपणे 5 लाखाच्या संख्येने एक रॅलीचं आयोजन दिल्ली शहर असं एक जानेवारी महिन्यामध्ये तसं एक ठरलेलं आहे. त्याच्यामुळं पुढची दिशा ही असणार आहे. पण त्याच्या अगोदर हा विषय लोकांपर्यंत जाणं आवश्यक होतं. मला वाटतं तो तशा अर्थानं अगोदरही गेलेला आहे. आपल्या माध्यमातून तो अधिक खोलपर्यंत जाईल अशी अपेक्षा करतो. निश्चितपणे. युवराजजी, तुम्ही इथे आलात आणि खूप महत्त्वाच्या विषयाला हात घातलात. म्हणजे तुम्ही इतकी वर्ष हे सगळं काम करताय, पण या निमित्ताने आमचा सुद्धा प्रेक्षक वर्ग जो आहे, वाचक आहे, त्यांच्यापर्यंत हा विषय पोचेल, त्यांच्यातून कदाचित इतर लोकांपर्यंत पोचू शकेल. आणि खूपच गंभीर विषय आहे ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत ही चर्चा सगळी आरक्षणापुरती, इकडच्या महाराष्ट्रातला जो काही प्रश्न आहे, मराठा आरक्षण किंवा धनगर आरक्षण किंवा इतर आरक्षण, त्यापुरताच सगळेजण चर्चा करतात. तर या निमित्ताने हा सुद्धा किती गंभीर विषय आहे याची चर्चा व्हावी अशी अपेक्षा करतो. तुम्ही इथे आलात आणि खूप विस्तृतपणे ही सगळी माहिती सांगितली, त्याबद्दल आभारी आहोत. धन्यवाद. नमस्कार. तर मित्रांनो, आत्ताच आपण युवराज लांडे यांच्याशी संवाद साधला आणि आदिवासींमधला हा जो आरक्षणाचा तिढा आहे, धर्मांतरण आणि हा आरक्षणाचा तिढा यांचा काय परस्पर संबंध आहे हे सगळं जाणून घेतलं. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.